नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण बनवणार आहे चीझी चिकन ग्रिल. ह्याचा जो फर्स्ट पार्ट आहे चिकन ग्रिल, हा मी लंडनमध्ये खाल्ला होता आणि मी त्याच्या प्रेमात पडली होती. आय लव्ह नॉन स्पायसी फूड. आणि त्याच्यात हा जो सेकंड पार्ट आहे तो माझ्यासारख्या चीझी लोकांसाठी, ज्यांना चीज खूप आवडतं. सगळ्या गोष्टींमध्ये चीज 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 असं. सो लेट्स स्टार्ट. पहिलं नाईफचं ट्रान्झिशन, त्याच्यानंतर हे ऑनियनचं ट्रान्झिशन आणि मग मास्टर शेफ लेवल मी कापतीये लसूण. सी द कटिंग, सी द फर्निस जे म्हणतात ते किती भारी कापलं. आता चला एक कढईमध्ये घ्या, हे चिकन ब्रेस्ट घ्या तुम्ही. त्याच्यामध्ये पूर्ण तुम्ही आता तेल मिक्स करा, जे तुम्हाला आता दिसणार आहे. आणि मी पुढं पळतीये. ह्याच्यामध्ये आता टाकूया आपण तेल. त्या तेलानंतर आपण त्याच्यात टाकूया ब्लॅक पेपर नंतर त्याच्यामध्ये टाकूया थोडंसं मीठ तुमच्या चवीनुसार. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकूया चिली फ्लेक्स पण तुमच्या तिखटानुसार. मग त्याच्यानंतर टाकूया ऑरिगॅनो. हे सगळं मिक्स. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला लेमन ज्यूस. त्याच्यानंतर मिक्स. हे तुम्हाला ठेवायचं आहे 15 मिनटं बाजूला. त्याच्यानंतर 15 मिनटं झाल्यावरती एक पॅन घ्यायचं आहे, त्याच्यात तेल टाकायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यात तुम्हाला टाकायचं आहे बटर टाकल्यावरती त्याच्यात तुम्हाला टाकायचं आहे लसूण. आणि इथं मी बटर जाळताना प्लीज इग्नोर दॅट मिस्टेक. त्याच्यानंतर सगळे चिकनचे पीस एक करून आपल्याला त्याच्यावरती 10 मिनटं दोन्ही बाजूनी फ्राय करून घ्यायचे आहेत. तेलामध्ये लसूण टाकायचं, सो दॅट ते लसूणची जी फ्लेवर असतो तो तेलामध्ये उतरून आपल्याला ते मस्त गार्लिक फ्लेवर भेटतो. सो इथे आता 10 मिनटं माझं हे पॅन फ्राय करून झालेत. बघा कसलं भारी दिसतं आणि त्याचा जो चुर्र असा आवाज असतो ना, एवढं भारी वाटतं ना, खूप छान वाटतं ते. त्याच्यानंतर हे दिस इज रेडी. एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि हे भांडी घासायला टाकून द्यायचं. तर हे आपण नुसतं, जे लोक डाएटवर आहेत ते नुसतं हे पण खाऊ शकतात, किंवा मग आपण त्याच्यात मस्त आता चीज ॲड करून आपण त्याला मस्त अजून चीझी बनवणार आहे. हे किती सुंदर दिसते आणि हे टेस्टला पण खूप भारी लागतं. सो तुम्ही एकदा हे नुसतं असं पण ट्राय करून बघा. मायोनीज वगैरे टाकून त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करून खाऊ शकता. त्याच्यानंतर आता आपल्याला घ्यायची एक कढई, सुंदर धुतलेली कढई. त्याच्यामध्ये टाकायचे तेल, अजून थोडंसं परत एकदा त्याच्यामध्ये टाकायचं आहे बटर. मागच्या चुकीपासून सुधारणा करता मी आत्ता बटर जाळलेलं नाही आहे. सो हे झालं बटर. थोडंसं हलवायचं. त्याच्यानंतर त्याच्यात टाकायचं आपला लसूण. किती छान कापलेला लसूण येतो. त्याच्यानंतर मग आपल्याला ते परत मिक्स. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात ॲड करायचा आहे कांदा. मास्टर शेफ लेवलचा कांदा कापलेला आहे मी. एवढा बारीक कांदा कापायचा आहे. त्याच्यानंतर आपल्या इथे ते मिक्स करायचे. आपल्या इथे क्रीम अवेलेबल नाही आहे, नाही तर मी अजून ह्याच्यात क्रीम पण टाकली असती. बट आता आपण जे ग्रिल केलं होतं चिकन ते त्याच्यात मिक्स करायचे. ही कढई इकडं तिकडं हालताना म्हणून मी माझ्या हाताने त्याला धरलेलं आहे. ह्याला मिक्स करायचं. थोडं 5 मिनटं त्याला झाकून ठेवायचं, म्हणजे जर चिकन शिजलं नसेल तर ते अजून शिजेल. सो व्यवस्थित ह्याला 5 मिनटं शिजवून घ्यायचं अजून. आता 5 मिनटं झालेली आहेत. सो हे चिकन परत एकदा हलवून घ्यायचं आणि त्याच्यात मग टाकायचं आहे आपल्याला मॉझरेला चीज. मग मॉझरेला चीज टाकायचं आहे. ते मस्त चीज जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता. आता इथे माझ्या सगळी फॅमिली खाणार होती, सो मी थोडंसं चीज टाकलं होतं. माझ्यासाठी असतं तर मी खूप अजून टाकलं असतं. हे आपल्याला आता 2 मिनटं ठेवायचं आहे अँड देन इट्स रेडी. मग हे आपल्याला एका प्लेटमधून काढून घ्यायचं आहे. हे असं मी कष्ट करून काढताना हे बघा, ते चीजचं किती छान मस्त धार निघाली आहे. अजून टाकलं असतं तर यार काय यम्मी लागलं असतं हे. अँड दिस इज हाऊ इट लुक्स. मला तर ही रेसिपी खूप आवडती. तुम्ही पण एकदा ट्राय करा ही रेसिपी आणि मला नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. जर ही आवडली असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.
थँक यू फॉर वॉचिंग. बाय.